विशालोपकम 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 वन डे। हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन। अरे भाई काय चाललंय, कुठे झेंडा, काय झेंडा वंदनाला वेळ आहे ना, आता का गाडी म्हणतोय तू? साहेब झेंडा वंदन असतं तर मी झेंडा ऊंचा रहे हमारा हे गाणं वाजवलं असतं की नाही? हे डीजे वाले बाबू। बाबू नहीं, अब मैं हो चुका हूँ बेकाबू। साहेबा हे हॉटेल सुपरहिट करण्यासाठी मी बेकाबू झालोय। अरे झोपू दे ना भाई, जरा झोपू दे ना। साहेबा सावधान। अरे सावधान नहीं भाई, विश्राम विश्राम करो दे, झोपू दे बोललो मी। हे बघ साहेबा, इस वर्ल्ड में ना 3 टाइप के सावधान होते। एक जो परेड वाले सावधान, दूसरा मैरिज वाला शुभ मंगल सावधान, और तीसरा तो उठल्याशिवाय मी तुला सांगणार। उठ 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 उठ, कम ऑन गेट अप। अरे भाई घे, उठलो उठलो। आता काय करू सांग? काय करू, काय सांग? उभं राहतो, उभं राहिलो, काय करू? कुठे जाऊ आता? कुठे जाऊ? काय 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 कुठे उभा राहू आता? घासलेटच्या लाईन मध्ये उभा राहू का निवडणुकीला उभी राहू? नहीं साहिबा हम सबको, इस होटल को, हम सबको जरूरत है किसी चीज की, और तुमको जरूरत है बाथटब की। इकडेच होतो ना भाई। अरे साहेबा हा बाथटब नाही रे, तो आतला बाथटब एकदम मस्त फ्रेश हो, आणि बाहेर है आय हैव एन आयडिया, सरप्राइज झंडा ऊंच, सॉरी विशालोपकम विशालोपकम। लोक डोक्याची घंटा वाजवतात, हा घरघंटीच वाजवतो। तू आहेस? तू काय करतेस? तू ते खेळातल्या पोपटासारखी आहेस का? टाळे वाजवले की शिट्या मारतात, तसं तू घंटी ऐकली की आरती म्हणायला लागतेस? अगं असं काही नाही, मला स्वप्न पडलं होतं। मी सिद्धिविनायकच्या मंदिरात रांगेत थांबले आणि दो पाऊस पडतोय आणि मध्येच मला घंटीचा आवाज येतोय आणि मग मी युअर इम्पॉसिबल। बरं चल, लेट्स गेट रेडी, सरप्राईज आहे। काय सरप्राईज? माझं हे स्वप्न पूर्ण करणार? सिद्धिविनायकाला चाललोय आपण? नाही, बुद्धिविनायकाला, तुझ्यासाठी बुद्धी मागायला। मुंबईत आहे बुद्धिविनायकाचं मंदिर। सरप्राईज असं सांगू का सगळं आता? चल लवकर, आले आले, लवकर आटप, राहू देते मी तर। अटेन्शन अटेन्शन, अटेन्शन, आधे इधर आओ, आधे इधर आओ। और बाकी अपने अपने घर जाओ, क्योंकि हम अंग्रेजों के जमाने के नहीं, पोर्तुगीजों के जमाने के होटल मैनेजर है। हे हॅलो, मॅनेजमेंट मी सांभाळणार आहे, हे आधीच ठरलंय। सावी यार, ते असं कोक शेफ वगैरे त्याने असं डायलॉगला वजन येते म्हणून बोललो मी। डायलॉग मारण्यापलीकडे काय येतं तुका? मच्छर मारता येतात, माशा मारता येतात, सो डोंट अंडर एस्टिमेट मी, क्योंकि हम अंग्रेजों के जमाने के होटल मैनेजर कम कुक कम वायरस कम सायरस है। ये भाई, तुझी जॉनी लिव्हरची ऍक्टिंग करून झाली असेल तर आता तो बुलेट पॉइंट वर येतो का? अरे यार, जॉनी लिव्हर नाही आहे हा, असरानी होता। एक्झॅक्टली, हे सांगावं लागतंय तुला। काय टॅलेंटेड आहेस तू सायरस। साब की नाही, मला कळलं होतं तो असरानी होता, पण ते हे नाही कळलं काय। कसं है, इस वर्ल्ड में 3 टाइप की मीटिंग्स होती है। एक बोर्ड मीटिंग, ज्याच्यात लोक बोर होत असतात। दुसरी बोर्ड मीटिंग, ज्याच्यात बोर्ड असतो त्याच्यावरती मीटिंगचे पॉइंटर्स काढले जातात। आणि तिसरी नाही
तिसरी मीटिंग आपण करणार नाही आहोत, त्यामुळे मी उगाच तुमचा वेळ वाया घालवत नाही. एक्झॅक्टली, तेच वेळ कमी आहे आपल्याकडे. ओके. हो पण हे मीटिंगचं काय सगळं म्हणजे? कसं आहे दीदी, या वर्ल्ड मध्ये 3 प्रकारचं म्हणणं असतं. एक, सायरस, 1 मिनिट. लेट मी एक्सप्लेन ना. 1 मिनिट 47 सेकंद वाया घालवली असते. ओके, आपण रोज सकाळी ब्रेकफास्टला भेटणार आणि मीटिंग करणार. कर्ज फेडायला 1 महिना आहे आपल्याकडे, पण खरं तर 15 दिवसात आपल्याला हे सगळं कर्ज फेडायचं. म्हणजे हिशोबानुसार काम सगळं दुप्पट वेगाने करावं लागेल. एक्झॅक्टली. या मीटिंग्स मध्ये हॉटेल संदर्भात काय करता येईल जे केलं पाहिजे, काय करता येईल जे नाही केलं पाहिजे, काय नाही करता येईल जे केलं पाहिजे, आणि काय नाही करता येईल जे अजिबात नाही केलं पाहिजे, हे डिस्कस केलं जाईल. काय झालं, नाही कळलं? ओके, नो प्रॉब्लेम, लेट मी एक्सप्लेन. सी, नो सायरस, 1 मिनिट. 15 दिवसात जास्तीत जास्त जोरदार कसं चालेल आपलं हॉटेल हे बघायचंय आपल्याला, आणि एवढ्या कमी दिवसात जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळवता येईल हे बघायचं. ओके, आत्ता कळेल. म्हणजे मगाशी कळलं होतं, पण त्यापेक्षा जास्त आत्ता कळलं. ओके. बाई थांबा 1 मिनिट. मीटिंग आहे ना, कळ आपल्याला मीटिंग आहे, तर मीटिंग असेल तर इकडे कशाला करायची बाई? तिकडे जाऊ ना बाथरूम मध्ये, तिकडे भारी सुस्त. आणि भाई या हॉटेलचं गोल्डन रूल आहे, मीटिंग बोलले तो जेंट्स बाथरूम. आय न्यू इट, तू असंच बोल. अशा वेळी अशा गोष्टींसाठी मीच काम येईल. अरे काय, चला बाई, बोर्ड उचला, चला तिकडे पटकन, चला चला. साहेबा, हा. टेन्शन किती रे, मी आहे ना. सायरस आहे, टेन्शन लेणे का नाही. काय, मला माहित होतं तुझी त्या बाथरूम बद्दलची अटॅचमेंट मला माहिती आहे, आणि म्हणूनच मी आहे. हम बाथरूम के पास नहीं जा सकते तो क्या हुआ, बाथरूम तो हमारे पास आ सकता है. भाई तू इथलं कन्स्ट्रक्शन बदलणार? अरे भाई, तुझ्या डॅडाच्या जमान्याची बिल्डिंग आहे. हे इथलं एक पिलर जरी हलवलं ना, तर ही जागा आपली किलर बनेल. एक सेकंड, किलर म्हणजे ते चाबूक मस्त कडाकवाला ना, किलर. अरे तसं नाही रे भाई, राम बोलो राम भाई, तो तसा किलर. अरे हो, आणि नाही काही पाडापाडी वगैरे करायची नाही, आपल्याला परवडणार नाही. 3 मिनिट 7 सेकंद. सायरस, कम टू द पॉइंट. सॉरी. ओके, मी मुद्द्यावरती येतो. ती कसं आहे, मला तुमची आणि त्या बाथरूम मधली अटॅचमेंट व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मी अशी काहीतरी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून तुम्ही त्या बाथरूम मध्ये बसूनच मीटिंग करताय असं फील तुम्हाला येईल. काय म्हणजे तू टेबलाला नळ लावलंस? ना दीदी, ना कुछ अलग अरेंज किया है, फक्त तुमच्यासाठी, खास आप सब लोगों के लिए. मी पप्या राणे यांच्या सदाबहार, दिलखुश, दिलखेचक अशा चड्ड्या घेऊन आलेलो आहे, ज्या आपण सगळ्या खुर्च्यांवर ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला बाथरूम मध्ये असल्याचं फील येईल. वा, नाईस. का चड्डी आहे? अरे राहू दे. ओके बस, लेट्स कम टू द पॉइंट. हिशोबाचं बोलूया आता. ओके, सॉरी. हिशोबाचं बोला आणि हिशोबात बोला. अंडरस्टूड सायरस? हा. येस. सो मैं स्टार्ट. भाई इर्षद. शुक्रिया पप्या खान. चला, तर आता मला सांगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पब्लिकला नेमकं काय अट्रॅक्ट करतं? जेवणाचा खमंग सुवास. नाईस. पण दीदी, आपल्या हॉटेलचं मेन गेट इतक्या लांब आहे, तिथपर्यंत जेवणाचा सुवास काय, बाहेरच्या बागेमधल्या फुलांचा वास सुद्धा पोहोचणार नाही. पण एनिवे, अशी काय गोष्ट आहे जी कुठल्याही कस्टमरला दुकानदाराकडे, त्या दुकानाकडे, हॉटेलकडे आकर्षित करते? भाई माहोल. साहिल बोलायचा, माहोल भारी पाहिजे. नाही, माहोल तर भारी आहेच आपला, पण हे एक्सपिरियन्स करायला लोकांची गर्दी यायला हवी ना. गर्दी. एक्झॅक्टली. हॉटेलमध्ये गर्दी झाली पाहिजे.
इस वर्ल्ड में सिर्फ 3 बार गर्दी होती है. एक, फिल्म मध्ये जिथे हिरो मारामारी करतो. 2, रस्त्यावरचा राडा जिथे पब्लिक मारामारी करते. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी हिरो आणि पब्लिक सगळेच मारामारी करतात ती म्हणजे फ्री. फ्री. एक्झॅक्टली. फ्री फ्री फ्री. आपण त्यांना फ्री काय देऊ शकतो? एक्झॅक्टली. गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा मग हाय क्लास गाडीतून फिरणारा श्रीमंत, फ्री म्हटलं की हवं असं वाटतं सगळ्यांना. बाई करेक्ट आहे बाई. आमच्या चाळीतले गाडगी काका बाई कॅलरी फ्री लिहिलंय म्हणून तो बिस्किटचा पुडा एक घेऊन आले. बाई त्यांना कॅलरी म्हणजे काय माहिती नव्हतं, शोधत बसले बिस्किटच्या पुड्यात कुठे कॅलरी, पण फ्री लिहिलंय म्हणून घेऊन आले होते. कॅलरी माहित नाही त्यांना. ते ठीक आहे, पण पुढे काय करायचं? आपण काय फ्री देता येईल याचा विचार करायचा. अरे पण पैसे नसताना लोकांना असं फ्री गोष्टी देणं परवडणार आहे का आपल्याला? नाही, आपण नेमक्या काय गोष्टी फ्री देणार आहोत हे त्यावर डिपेंड करतं. भाई मग हवा फ्री देऊ ना. बाई इकडे समुंदर की हवा, खारी हवा, वातावरण एकदम फ्री आपल्या इथे. नाईस नाईस, चांगलं. किंवा फ्री वायफाय. वाय नॉट? आजकाल वायफाय शिवाय कुणाचंच पान हलत नाही. 1 GB पर डे मिळालं ना तरी सुद्धा फ्री वायफाय मध्ये जायला मागतात लोक. येस एक्झॅक्टली. आणि हल्ली त्या कॅफेज मध्ये असतं ना फ्री वायफाय, आपण पण ठेवूया. स्वीट डिश. जेवणानंतर लोकांना गोड खायला आवडतं ना, तर आपण छोटी का होईना काहीतरी स्वीट डिश ठेवूया. जसं की सायरसने केलेले केक, ते ठेवूया ना आपण फ्री. ग्रेट. हा, येस. तुमच्या दोघांची ना दृष्ट काढली पाहिजे. त्या कमी दिवसात तुम्ही काय काय करताय हॉटेलसाठी? तुमचं आमचं काही नाहीये, जे आहे ते आपलं आहे आता. या एक्झॅक्टली. आणि दीदी तुला दृष्टच काढायची असेल ना तर त्या कुरिअरवाल्याची दृष्ट काढ, ज्याने एक्झॅक्टली करेक्ट टाइमावरती आमच्यापर्यंत कुरिअर पोहोचवलं. नाहीतर तो उराक पिऊन कुठेतरी उरकला असता, आम्ही दोघं काही इथे पोहोचलो नसतो. कुरिअर, डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. हा, नाईस. फ्री. आता कसं एकदम मराठमोळ वाटतंय. सिस्टर आनंदीबाई, आनंदीबाई. काय रे? काय रे, एवढा उशीर का झाला? किती वाजता बोलवलं होतं पप्प्याने? 13 मिनिट्स लेट आहे तू. अरे हो सिस्टर, आई बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे ना, होम डिलिव्हरीसाठी लँडलाईन आणि वायफाय साठी इंटरनेटची लाईन एका दिवसात टाकून होत नाही ना. भाई मग काय केलं, जे 4-5 वायरमॅन भेटले ना त्यांना गाडीत टाकलं, डायरेक्ट इथे घेऊन आलो. तेव्हा कुठे हे काम झालंय. अरे पण बोर्ड आधी पाठवून द्यायचं ना, हे वायरमॅनचं वगैरे काम नंतर केलं असतं. अरे नाही 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 सिस्टर, अरे वायरमॅन मुळे नाही लेट झालंय बाई. मग भाई या बोर्ड मुळे लेट झालंय. या एवढ्याशा बोर्डमुळे लेट झाला तुला? अरे नाही बाई, भाई आपल्याला आहे ना पप्प्याबाईंनी फोन केला, त्यांनी सांगितलं आपल्याला एक फ्री लिहिलेला बोर्ड हवाय. भाई आपण लगेच आपल्या पंटरला सांगितलं, पण आपला बंड्या आहे ना, त्याने भाई त्याला बोर्ड सांगितल्यावरती FAIR अशी फ्रीची चुकीची स्पेलिंग लिहिली. फेर. भाई मग आपण आहे ना लोअर परळच्या पिंट्याला सांगितलं, मग त्याने बाई FRY अशी स्पेलिंग लिहिली. अरे फ्राय झालं हे. अरे हो ना भाई, अरे आपल्या डोक्याचं पण फ्राय झालं यांच्या नादात. मग भाई आपण एक बोर्ड आणला आणि आपण स्वतः शुद्ध मराठीत फ्री लिहून टाकलं. आता कसं एकदम परफेक्ट. फारच शुद्ध आहे रे तुझं मराठी. भाई आपण मराठीत वर्गात एकदम टॉप क्लास होतो. भाई पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे 42
आउट ऑफ 100. नाही, तुझ्यासारखे टॉपर असे हॉटेल समोरून फिरायला लागले ना तर मग त्यांना कळणारच नाही हे काय लिहिलंय. काय काय दिलंय ना व्यवस्थित नंबर सावीनी. गुड. ही 6वी आहे. ओके, पेज वरती, वेबसाईट वरती आणि ऍप वरती सगळीकडे हे नंबर गेले. काय करतोय तू? फोन चालू आहे ना? चालत नाहीये म्हणजे फोन इथे बसलाय शांत. तू सुद्धा त्या फोन कडून काहीतरी शिक आणि बस शांत. काम डाऊन. अरे हे असं काहीतरी वेगळं वाजवल्याने फोन वाजवणार नाही. अरे भाई ते सोड. इथे का आपण सगळं व्यवस्थित नंबर दिलाय, फोन चालू आहे, मग येत का नाही आपल्याला फोन? आएगा 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 कब आएगा आएगा आने वाला आएगा. काहीतरी वाचतंय. शांतता ठेवायची रे. फोन वाजतोय. अरे हॅलो. येस, खयाली पुलाव हिअर. मे आय हेल्प यू? कोण? रॉबिन? नाही, इट्स सायरस. काय पाहिजे? रॉबिन पाहिजे? नाही, सॉरी, रॉबिन नाहीये, उत्तप्पा आहे. देऊ का? एकदम फर्स्ट क्लास सांबार चटणी के साथ. ओके ओके ओके. नाही, रॉबिन नाहीये, रॉंग नंबर आहे. या, बाय. झालं समाधान? हा, जोक वगैरे मारले, रॉबिन, उत्तप्पा वगैरे झाले? झालं. चल. काय नाही रे साहेबा, पाऊस पाण्याचे दिवस आहेत ना, त्यामुळे असं क्रॉस कनेक्शन लागतं कधीतरी. लाईन मध्ये फॉल्ट आहे. लाईन मध्ये फॉल्ट आहे बाई, लाईन मध्ये नाही, तुझ्या हातात फॉल्ट आहे. आपल्या हातात फॉल्ट नाहीये, लक्ष्मी आहे. दामले गुरुजींनी सांगितलं होतं आपल्याला. बे आता फोन मी उचलणार आहे. हा, कूल. ओके. अबे बंद होईल तू. हॅलो. हा, खयाली पुलाव. हा, बोला बोला. हा, भेटेल ना बाई? कोण भेटेल? 40 पावभाजी. माय गॉड. भाई 40 पावभाजी. 20 पाव एक्स्ट्रा. ओके मस्का मार्के. ओके. भाई हो, लगेच भेटेल, लगेच. तडक तडक पाठवतोय. काय पोरगा निघाला? हा, निघाला. हा, ठेवा. 40 पावभाजी. क्या बात है. क्या बात. काय कमाल ऑर्डर घेतोस यार तू. जा जा, पार्सल घेऊन जा. हो, लगेच निघतो. ते कुठल्या ऍड्रेसवर जायचं? काय? अरे साहेब, यू नो व्हॉट, यू आर एन इडियट. इडियट. ओ, अरे भाई, हा सीन सेम सीन आपल्या बरोबर झालाय आधी. पण त्यात तू नव्हता भाई, कोणतरी. काय? 40 पावभाजी, 20 पाव. गौरव होता भाई. हा, सेम सीन झालाय आपल्या बरोबर, पण गौरव होता, तू नव्हता. अच्छा, म्हणजे होम डिलिव्हरी आपण आजपासून सुरू केली. आज तू इथे माझ्या बरोबर बसलायस आणि हा सेम सीन तुझ्या बाबतीत गौरव बरोबर झालाय. राईट? कुठे झालाय? कधी झालाय? अरे ते असतं ना ते. काय? ते जाऊ दे, ते स्वप्न पडलं असेल. हो, स्वप्नात. नाईस. म्हणजे तू स्वप्नात सुद्धा अशीच माती खातोस. गुड साहेब, गुड, व्हेरी गुड. येईल पण. हा, शांत राहा. मी शांतच आहे. मी पण शांत आहे. दोघी शांत.